आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, 9 तारखेला चंद्रपूरमध्ये खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होण्याच्या चर्चा सुरू झाल्या। पक्ष प्रवेशाला बावनकुळे आणि जेपी नड्डा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याचीही शक्यता वर्तवली जाते। दरम्यान खडसेंबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाजप कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात। आता भाजपचे काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल सर? या ठिकाणी एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत। 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र त्यांचं मन काही रमलं नाही आहे, ते पुन्हा भाजपमध्ये येत आहेत। नेमकं काय कारण सांगता येईल की त्यांचं मन रमलं नाही? आदरणीय खडसे साहेबांच्या प्रवेशाच्या बातम्या आम्ही माध्यमातून ऐकतोय, त्याच्यामुळे या गोष्टीवर सरळ थेट भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आपण प्रश्न विचारला आहे तर त्या प्रश्नावर मी माझं मत मांडतो। आदरणीय खडसे साहेब हे राजकीयदृष्ट्या अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात। राजकीय नफा आणि नुकसान याचं गणित त्यांनी मनात नक्की आखलेलं असेल। जर ते भाजपमध्ये येत असतील तर त्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फायदा जास्त आणि तोटा कमी असा भाग त्याच्यामध्ये असावा, या दृष्टीने त्यांनी तो निर्णय घेतला असेल। आपण बघता की राष्ट्रीय स्तरापासून तर खालच्या बूथ लेवलपर्यंत पार्टी प्रवेश सुरू आहे। आमचे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बूथचा जो कार्यकर्ता असेल त्याचा सुद्धा समोरच्या पार्टीचा त्याचा प्रवेश करून घ्या, की समोरच्या बूथवर बसायला सुद्धा कार्यकर्ता त्यांना नको आहे। या दृष्टीने खडसे साहेब समजा भारतीय जनता पार्टीत येत असेल तर पार्टीचे आमचे आदरणीय गिरीश भाऊ आणि खडसे साहेब यांच्यामुळे ताकद वाढेल, कारण दोघी सीट तर आमच्या येणारच आहे लोकसभेच्या, पण अजून जास्त फरकाने जास्त मतांनी निवडून येणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।